साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे युवा नेतृत्व आदरणीय विठ्ठल उर्फ नाना काटे या प्रभागाचे विद्यमान नगरसेवकांनी ज्यांच्या कार्यकृती आणि कर्तृत्वातून या प्रभाग क्रमांक 21 ला नवी ओळख निर्माण विकासाच्या माध्यमातून मिळाली ते संदीप बाळकृष्ण वागिरे पाटील, सन्माननीय डब्बू आसवानी, प्रियंका सुनील कुदळे आणि निकिता अर्जुन कदम या उमेदवारांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून दादांचं आगमन आता या मंचावरती होणार आहे। तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अखंड हिंदुस्थानचं लाडकं दैवत आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे आपण हा सोहळा या ठिकाणी साजरा करू शकतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा आपण दादा पुष्पार्पण करत असताना देऊया। मला पण दाखव। आपल्या गावचं दैवत श्री काळ भैरवनाथ मंदिरामध्ये हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। जय हो। आगे दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिलखुलास व्यक्तिमत्वाचं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेबांचा थोडी हात उंचावून टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय दादांचं स्वागत करूया। आणि मी आता विनंती करेन प्रभाग क्रमांक 21 चे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार संदीप बाळकृष्ण वागिरे पाटील यांना विनंती करेन की आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा ही आपल्याला विनंती आहे। आदरणीय संदीप भाऊंना विनंती आहे आपण दादांचा सन्मान या ठिकाणी करावा ही आपल्याला विनंती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित दादा तुम आगे बढ़ो। एक मिनिट एक फोटोसाठी फक्त जागा द्या। आणि प्रभाग क्रमांक 21 चे उमेदवार कदम निकिता अर्जुन कुदळे, प्रियंका सुनील आणि डब्बू आसवानी हिराण यांनाही विनंती की आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचा आपण सन्मान करायचा ही आपल्याला विनंती आहे। तीनही उमेदवारांना आणि आदरणीय संदीप भाऊ वागिरे पाटील यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करावा। सन्माननीय माजी ज्येष्ठ नगरसेवक रण्णाशेठ कुदळे यांना विनंती आहे दादांचा पण सन्मान करावा। ज्येष्ठ नगरसेवक रण्णादादा कुदळे आहे ते माझे धीर संदीप वागिरे यांनी पुढच्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेलेले आहे आणि आपण जे चारही उमेदवार दिले तेही उमेदवार सगळं काम माझं पुढे नेतील आणि मी सगळ्या लोकांना एकच विनंती करेन की दादांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या उमेदवारांच्या पुढे घड्याळ या चिन्हाचं बटन दाबून त्याच्या आणि उमेदवारांना तुम्ही सगळ्यांनी बहुमताने विजयी करा हीच माझी विनंती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्या सर्वांचे लाडके अधिकृत उमेदवार ज्यांनी या प्रभागाला विकासाच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण करून दिली। महिन्याचे 30ही दिवस आणि वर्षाचे 365 दिवस त्यांचं ऑफिस 15 ते 20 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 24 तास चालू असतं असं या शहरातलं एकमेव दिलखुलास व्यक्तिमत्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेल्या वेळेस सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले दिलखुलास व्यक्तिमत्व आणि विकास काय असतो हो ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी दाखवला ते आदरणीय आपल्या प्रभाग क्रमांक 21 चे लाडके राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एक दिलखुलास व्यक्तिमत्व निर्भीड आणि अन्यायाच्या आणि सत्तेच्या विरोधात जाऊन सुद्धा सर्वसामान्यांना ताकद देणारं माननीय संदीप बाळकृष्ण वागिरे पाटील। विनंती करेल एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात लाडक्या उमेदवाराचं स्वागत करूया। विनंती करेल संदीप भाऊंना आपण मनोगत व्यक्त करावं। धन्यवाद। आज खरं तर दादांसमोर
बोलण्याचा पहिल्यांदाच योग आलाय. पण दादा मी तुम्ही जसे मोकळे टाकले तसंच मी पण मोकळं टाकलाय. जे आहे ते म्हणजे जे पोटात आहे तेच पोटात आहे. मी लपून काही कधी ठेवत नाही. आपलं हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, धर्मरक्षक श्री संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे आणि स्मरणात आहेत ते आणि जे क्रांतिकारक असतील सर्व थोर नेते मंडळी, ज्येष्ठ लोक आणि उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि कर्तबगार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि आमचे मार्गदर्शक उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमचे पॅनलचे बंधू डपूसेठ आसवनी, निकिताताई कदम आणि प्रियाताई कुदळे, राणीताई कापसे, माजी नगरसेवक हरीश आसवनी, विजय कापसे, श्रीरंगनाथ शिंदे, रामादार धारी, हनुमंत नेवाळे, मीनाताई नाणेकर, गिरिजाताई कुदळे, शांती सेन, आमच्या वहिनी सुनीताताई वागेरे, अल्फोन्स डेनी, संतोष कुदळे, रंगनाथ कुदळे, विजय लोखंडे, या सर्व माजी नगरसेवकांना दादा पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी एक बघितलंय की पिंपरीमध्ये गेले 8 वर्षापासून कसा विकास झाला, काय झाला. ह्यातली मी ठराविक नावं घेतो, सगळीच नावं घेऊ शकत नाही. श्रीरंगनाथ शिंदेने त्यावेळेला पिंपरी पिंपळे सौदागर ब्रिज केला 85-86 दरम्यान. त्यावेळी ते नगरसेवक होते. शिंदे काशीबाई सभागृह केलं. म्हणजे मला जे आता स्मरणात कामं येतात ती मीनाताईंनी इथं भवन केलं एक, त्याच्यानंतर स्टेडियम केलं. संतोष कुदळेने बोट क्लब केलं होतं. जोग महाराजांची उद्यानाची जागा ताब्यात घेतली होती. उद्यान पण केलं होतं त्यावेळेला. सुमिंडांची जागा ताब्यात घेतली. आमच्या सुनीता वहिनींनी जिजामाता हॉस्पिटलचं काम चालू केलं होतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरची मूर्ती इथं बसवायची त्यांचा पहिला ठराव होता. पिंपरी रेल्वे उड्डाणपूल मिलिटरी डेअरी फार्म जागेतनं पहिला प्रस्ताव त्यांनी दिला होता. तो पाठपुरावा करून तो आत्ता मार्गाला लागला. इथले काही लोक आता दादा असे म्हणतात कोण संदीप वगैरेचं कर्तृत्व काय. ह्या मायबाप जनतेने मला 2017ला बहुमताने निवडून दिलं आणि सगळ्या शहरामध्ये 1 नंबर मताने निवडून येणारा फक्त संदीप वगैरे एकमेव. दादा त्यावेळेला 3 राष्ट्रवादीचे निवडून आले ते, मी फक्त एकटा बीजेपीच्या माध्यमातून निवडून आलो. आणि दादा तुम्ही पिंपरी चिंचवड शहरावरती विशेष तुमचं प्रेम आहे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या बऱ्याच लोकांना, बऱ्याच नेत्यांना तुम्ही पदं दिली. दादा मला चांगलं आठवत आहे 2002 साली ह्याच चौकामध्ये तुमचे इथं फोटो तुडवले गेले होते तिकीट कट केल्यामुळं. हे तुम्हाला स्मरणात असेल, ज्ञात पण असेल. नंतर तुम्ही त्यांना बरीच मोठी पदं दिली. स्टँडिंग चेअरमन दिलं, महापौर पद दिलं, मोठमोठी पदं, अध्यक्षपद वगैरे दिला. पण पिंपरीचा कधी स्टँडिंग पदामध्ये 5 लाख रुपये पण पिंपरी गावासाठी निधी आला नाही. हे आमच्या पिंपरीकरांची सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. आणि मायबाप जनता तुम्ही मला फक्त नगरसेवक केलं. 350-400 कोटीचा इथं निधी आणला आणि ही जी विकास कामं केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे मूर्ती सिंहासनावरची बसवली. भैरवनाथ मंदिर झालं. पिंपरी सौदागर पॅरलल ब्रिज झाला. रेल्वे उड्डाणपुलाचं काम चालू आहे. 2 स्मशानभूमी पिंपरी गावात केल्या, जीर्णोद्धार केला त्यांचा. परत नूतनीकरण करून घेतलं. 2 पाण्याच्या टाक्या केल्या, गार्डन केले, प्ले ग्राउंड केले. 9 मार्चच्या ग्राउंडवरती फ्लड लाईट बसवल्या. सगळ्या प्रभागात CCTV कॅमेरे बसवले. मंदिर असेल, मस्जिद असेल, प्रत्येक ठिकाणी वॉटर प्युरिफायरचे बसवून दिले. शाळेत बसवले. बारीक बारीक कामं पण केली आणि मोठ्यातली मोठी कामं पण केली. नदी सुधार हा माझा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. तोही मी महापालिकेत मंजूर करून घेतला. दादांना पण मी वेळोवेळी भेटलो. दादांचा पण फॉलोअप चालू आहे. आता
मुळा नदीचं काम चालू आहे, पाहुणा आणि इंद्रायणीचं ते काम चालू होईल. 24 तास शहराला पाणी मिळावं म्हणून प्रयत्न करतोय. भामास्केटच्या दादांनी 2016च्या दरम्यान 267 MLD पाणी मंजूर केलं. मी स्वतः 3 वेळा तिथं गेलो. बोडकेवाडी देऊमध्ये तिथे एक डॅम आहे, तिथनं मी म्हटलं 7 किलोमीटर लाईन 35-40 कोटीत काम होणार. नंतर आमच्याच नेते मंडळींनी ते काम 162-63 कोटीवरती नेलं आणि तळवड्यामधनं जॅकवेल वगैरे करून ते आताचे फक्त 50 MLD येत आहे. म्हणजे जर 2016ला दादांनी 267 MLD 16 ते आता 26 म्हणजे 10 वर्षात अजून ते पाणी आलं नाही. जे तुम्हाला माता भगिनी आहे ना, पाण्यासाठी जी ओरड होती तुमची, ते नियोजन पहिलं दादांनी त्यावेळेला केलं होतं. त्यानंतर मी त्याचा वैयक्तिक पाठपुरावा केला, पण मला त्याच्यात म्हणावं तसं यश आलं नाही. आणि मी कायम सत्तेच्याच बाजून राहिलो. जरी मी सत्ताधारी पक्षातला नगरसेवक असलो तरी पक्षाची जी चुकीची ध्येय धोरणं असतील त्याला मी कायम तिथं सभागृहात विरोध केला. मग ते डॉक्टर भरतीचा विषय असेल, कुत्र्यांची नसबंदी असेल. कोविड पिरियडमध्ये दादा महापालिकेत बरेचसे नगरसेवक ठेकेदारी पद्धतीसाठी जातात, पण कोविड पिरियडमध्ये मी डॉक्टर डीन आमच्या वाबळ्यांशी बोलणं केलं. त्यावेळेला त्यांना म्हटलं की आपल्याला एक्झाम आता चालू करून घ्यायचं सेकंड फेजमध्ये. ते म्हटले आपल्याकडे हॉस्पिटलसाठी मटेरियल नाही आहे. मी स्वतःच्या पैशाने तिथं 50 व्हेंटिलेटर फॉलर बेड दिले, 4 व्हेंटिलेटर दिले, 2 हायफ्लो मशीन दिल्या आणि ह्या महालक्ष्मी मंदिरातले 9 लाख रुपये आणि बाकीचे वैयक्तिक पैसे करून म्युकर मायसिसच्या मशिनरी दिल्या. म्हणजे दान पिढीतले पैसे सुद्धा. पण ही लोक आता म्हणतायत की संदीप वाघेरे टिमकी वाजवतो. टिमकी नाही, इथं भर चौकात ढोल वाजवतोय. आणि हे यांना 4 पक्ष बदललेत ना, तो सरडा सुद्धा आहे ना कंपाऊंडच्या बाहेर जाऊन आत्महत्या करेल, एवढे रंग बदलून झालेत. माझा काही वैयक्तिक स्वार्थ नाही किंवा काय नाही. मी महापालिकेत पैसे कमवण्यासाठी गेलेलो नाही. दादा सगळ्यात हायेस्ट इन्कम टॅक्स भरणारा आणि सगळ्यात प्रॉपर्टी डिक्लेअर करणारा संदीप वाघेरे. जे खरं आहे ते दाखवलेलं आहे. कुणाच्या जीवावरती आणि 1 रुपयाला कधी कुणाला मिळणार राहिलं नाही. जे दान धर्म करतो मला वाटतं की बाबा हे काम झालं पाहिजे, स्वतःच्या पैशांनी पण करतो. कोण गरीब दीनदुबळा आला त्याला मदतही करतो. आणि हे लोक फक्त महापालिकेत आपली ठेकेदारी जिवंत ठेवण्यासाठी पक्षाचे रंग बदलतात. ह्यांच्याकडं पाण्याचा ठेका, ह्यांच्याकडं रस्ते साफसफाईचे ठेके, वॉलमॅनचे ठेके, स्मशानभूमीचे ठेके. हे कुठेतरी दादा आता बंद केलं पाहिजे आपल्याला. आणि ही असली जी पिलावळ आहे महापालिकेच्या जीवावरती जगणारी, ही आता खरोखर तुम्ही मायबाप जनतेने घरी बसवली पाहिजेत. मी वाघेरे, ते कुदळे माझ्यावर उभे, एक डब्बू आसवानी आहे, निकिता कदम आहे, सर्व जाती धर्माची लोक माझ्या बरोबर आहेत. हे 13 लोकांनी माझे नगरसभाने पाठिंबा दिलेला आहे. कारण त्यांनाही माहिती आहे की विकास झाला पाहिजे. विकास कसा होतोय, डेव्हलपमेंट झाली तर प्रगती होईल. आणि प्रगतीसाठी राष्ट्रवादीचे हे 4ही नगरसेवक आणि पिंपरी चिंचवड शहरातले जेवढे काही नगरसेवक राष्ट्रवादी घड्याळाच्या चिन्हावरती उभे आहेत, ह्या सगळ्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो की राष्ट्रवादीची सत्ता इथं 100% येणार आहे. दादा मला गेले 4 वर्ष 5 वर्ष पक्षात ये म्हणत होते. मी दादांना दरवेळेला म्हणायचो दादा काहीतरी कारण काढून मी थांबत होतो. आणि दादाने म्हटलं दादा मला कारण नाही येण्यासाठी. शेवट मला कारण भेटलं आणि मी तिथल्या बाकीच्या गोष्टी सगळ्या वैतागलो होतो. कारण मला चुकीचं काम कधी जमलं नाही, जमणार नाही, जमत पण नाही आणि जमून घेणार पण नाही. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त आमचे 4ही कॅन्डिडेट आपण म्हणजे मी, संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, निकिताताई कदम आणि कुदळेताई, त्या 4ही जणांना बहुमताने निवडून द्या. तुमच्यामध्ये आता जातीचं विष पाडतील, माळी मराठा पण करतील. कुठल्याही भूल तापायला बळी पडू नका. मी स्वतः मराठा आहे, पण मी ओबीसीत उभा राहिलो. मला ओबीसीची मतं चालतात, ओपनची चालतात.
मग ही आपली भगिनी ओबीसी मधनं ओपन मध्ये उभी राहिली तर मग तिला का नको? तिलाही मतदान करा आणि भरघोस मताने हा पॅनल अख्ख्या पिंपरी शहरात निवडून आला पाहिजे एवढी तुम्हाला मायबाप जनतेला विनंती आहे. आणि इथून पुढे 5 वर्ष पण आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत. 5 काय 25 वर्ष जोपर्यंत संदीप वगैरे पिंपरीत आहेत तोपर्यंत जनतेची कामं करण्यासाठी अवेलेबल आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. आणि आता ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय दादांचं स्वागत करूया. सेंटरला घे बाई चॅनलला चाललंय त्यामुळे सेंटरला घे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 21 मध्ये निकिता कदम, संदीप वागिरे, प्रियंका कुदळे, डब्बू असवाणी या 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं जी सभा आयोजित केलेली आहे, सभेला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी माननीय ऐकतच नाही बाळा. पूज्य कापसेजी, रामदार धारियाजी, श्रीरंग शिंदेजी, हनुमंत नेवाळेजी, मीनाताई नाणेकरजी, शांती सेनजी, हरेश असवाणीजी, गिरिजा कुदळेजी, रंगनाथ कुदळेजी, संतोष कुदळेजी, रामभाऊ कुदळेजी, सुनीता वाघेरेजी, विजय लोखंडेजी, अल्फान्सा डेनिसजी, तसंच जामा मशिदीचे अध्यक्ष मुनाफ तरासगर, सर्व या परिसरातील जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, माझे तरुण सहकारी, सर्व माझे वडीलधारी पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी सुरुवातीलाच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुढे नतमस्तक होतो. त्यांची विचारधारा घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे. या शहराचं आणि माझं एक वेगळं आगळं अशा प्रकारचं नातं आहे. फार तरुण वयामध्ये मला उमेदवारी खासदारकीची मिळाली आणि तसा पिंपरी चिंचवडकरांचा माझा जास्त संबंध नव्हता. माझं काम बारामती, इंदापूर, दौंडच्या परिसरामध्ये. मी त्या ठिकाणी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा एक कार्यकर्ता. परंतु मला राजीव गांधी आणि पवार साहेबांनी खासदारकीची उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी दिल्यानंतर मला पहिल्यापासून का कुणास ठाऊक परंतु कामाची आवड. आपण जनतेच्या करता काम केलं पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे, गरीब लोकांना गरिबीतनं वर काढण्याच्या करता विविध योजना राबवल्या पाहिजे आणि या भूमिकेतनं मी कामाला सुरुवात केली. काही राजकीय स्थिती तर घडली. जुन्या लोकांना आठवत असेल की त्यावेळेस अचानक पवार साहेबांना इथलं मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीला जावं लागलं, संरक्षण मंत्रीपद घ्यावं लागलं. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि मग मला पी.व्ही. नरसिंहराव त्यावेळेसचे पंतप्रधान म्हणले की अजित तू आता राजीनामा दे. 6 महिन्यांनी मला राजीनामा द्यायला सांगितला. मी साहेबांच्या जागी आलो. साहेब लोकसभेला गेले. पण तेव्हा मी मनात आणलं की आपला जास्त संबंध नाही. इथल्या वेगवेगळ्या जाती धर्माचे अनेक लोक एक मिनी भारत म्हणून या पिंपरी चिंचवडकडे बघितलं जातं. कष्टकऱ्यांची नगरी, उद्योग नगरी, औद्योगिक नगरी. खूप जण इथं नोकरीच्या निमित्तानं आलेले आणि मग आपण तिथं काम केलं पाहिजे. लोकांनी आपल्याला 5 वर्ष निवडून दिलेलं आहे आणि मग जरी आपल्याला राजीनामा द्यावा लागलेला असला तरी आपण मात्र 5 वर्ष त्यांचं बांधील राहिलं पाहिजे. त्याच्यातूनच 92च्या लगेच निवडणुका आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. इथं अनेक माजी नगरसेवक नगरसेविका बसलेले आहेत. मी त्यावेळेस तरुण होतो, त्यावेळेस त्यांच्याबरोबर मला कामाची संधी मिळाली. त्यांनी पण अतिशय जोमाने काम केलं. म्हणजे निवडणुका असल्यानंतर लाऊडस्पीकर आणि रिक्षा
ज्यावेळेस फिरायची त्यावेळेस अल्फान्सा डेनिसचा जो आवाज तो आज देखील मला आठवतो. त्याच्यामध्ये शमीम पठाणांचा आवाज मला आठवतोय. शांतीसेन त्या देखील अतिशय जोरात त्या ठिकाणी काम करायचे. अशा कितीतरी माझ्या माय माऊलींचे मला आठवणी आल्याशिवाय राहत नाही. काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो, बदल होत असतो. आता नवी पिढी पुढे आलेली आणि तेव्हापासून 92च्या निवडणुकीत भाग घेतला. आपल्या विचाराचे लोक निवडून आणले. आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. मी विचार करायचो की बाबा ह्याच्यात नुसती श्रीमंत महानगरपालिका म्हणून चालणार नाही, तर आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात हे शहर देश पातळीवर एक उत्तम शहर म्हणून त्याची ओळख झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मी या सगळ्यांना विश्वासात घेतलं. माझी एक पिंपरीकरांनो कामाची पद्धत आहे. मी माझ्या जोडीला चांगले अधिकारी घेतो. मी दिलीप बंडला आणलं, मी श्रीकर परदेशीला आणलं, मी आशिष शर्माला आणलं, राजेश पाटलांना आणलं, त्याच्या आधी श्रीनिवास पाटील पण आपल्याकडे होते. अनेक चांगली माणसं समाजामध्ये काम करणारी, प्रशासनामध्ये काम करणारी ती आणली. आणि ते आणि मी बसून ठरवायचो की आपण काय केलं पाहिजे. पुणे मुंबई रस्ता किती अरुंद होता, प्रचंड मोठा करून टाकला. रुंदीकरण करावं लागलं, काळाची गरज होती. सबवे करावे लागले, डबल त्या ठिकाणी ब्रिजेस करावे लागले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं उड्डाणपूल करावे लागले. ते केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्या शहराकडं लोक कामाला यायचे आणि राहायला मात्र पुण्यामध्ये जायचे. बसेसच्या बसेस जात होत्या. मी असं मनात आणलं की असं आपलं पिंपरी चिंचवड निर्माण करायचं की लोकांनी काम पण इथंच केलं पाहिजे, राहिलं पण इथंच पाहिजे, मुलं पण इथंच शिकवली पाहिजे आणि इथंच त्या ठिकाणी त्यांना समाधान वाटलं पाहिजे. माय माऊलींनो, लाडक्या बहिणींनो, बांधवांनो, त्याच्यामध्ये मग क्रीडांगण म्हणू नका. आता त्याच्यामध्ये संदीपनं सांगितलं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता पावण्याचं पाणी कमी पडायला लागलं. लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यानंतर भावास्क्याचं पाणी आणलं. आम्ही काही सारखं त्या बाबतीमध्ये रोजचे रोज त्या गोष्टी विचारायचं कारण नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत 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 मित्रांनो आज आपण इथपर्यंत पोहोचलो. मधल्या काळामध्ये योगेश भर आपला महापौर असताना देशामध्ये मनमोहन सिंगांच्या वेळेस बेस्ट सिटी म्हणून तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडला पहिलं पारितोषिक मिळालं. एवढं चांगलं काम आपण सगळ्यांनी करून दाखवलं. ग्रीनरी केली, मेट्रो मंजूर केली, मेट्रोच्या कामाला गती दिली. अशा अनेक गोष्टी करत असताना 2017 पर्यंत ही सगळी लोक माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते. मी कुठेही पिंपरी चिंचवडमध्ये आता संदीपने त्याचा उल्लेख केला की कोरोनाच्या काळामध्ये देखील जगावर संकट आलं, देशावर आलं, राज्यावर आलं, जिल्ह्यावर आलं, आपल्या परिसरावर आलं. काही माजी नगरसेवक आपल्याला त्याच्यातनं सोडून गेले. दत्ता काका सानेचं नाव घेता येईल, जावेदचं नाव घेता येईल, कितीतरी नावं मी सांगेन. परंतु आजारच असा होता की कधी आपण बघितलंच नाही. लोक घाबरून जायचे, परंतु आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. व्हेंटिलेटर पाहिजे, त्याच्यामध्ये जम्बो हॉस्पिटल पाहिजे, ॲम्ब्युलन्स पाहिजे, व्हॅक्सिन पाहिजे, रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे, जे काही लागेल. त्यावेळेस मंत्रालयात 8 वाजल्यापासून बसायचो आणि दर आठवड्याला पिंपरी चिंचवड पुण्याच्या परिसरात यायचो आणि सगळे प्रश्न सोडवायचो. ती माझी बांधिलकी होती. माझी जन्मभूमी जरी बारामती असली तर कर्मभूमी माझी पिंपरी चिंचवड आहे हे मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि त्यामुळं मला एक आपलेपण आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे. आणि कुठलाही नवीन गोष्ट आली तर मी त्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थावाल्यांना म्हणतो की चला पिंपरी चिंचवडमध्ये चला, इथं आम्ही तुम्हाला जागा देतो, प्राधिकरणात जागा देतो. या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे चाललो होतो. कुठंही चुकीचं आम्ही होऊन देत नव्हतो, पारदर्शक कारभार करत होतो. संदीपनं सांगितलं तसं अनेकांना वेगवेगळी पदं दिली. शेवटी पदं देण्याचं काम आपल्या हातात असतं. शेवटी माणसांना माणुसकी ठेवायची का विसरायचं ते ज्याच्या त्याच्या हातात असतं. त्या खोलात मी जास्त जात नाही. असे कितीतरी येतात, कितीतरी जातात, मला काही फरक पडत नाही. जोपर्यंत माय माऊलींनो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही माझ्या बरोबर आहात, तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात,
तोपर्यंत मला कुणाच्या बाला घाबरायचं काय कारण नाही. आणि माझं काम बोलतं. मी थोडासा कडक आहे. मी सकाळी 6ला उठून पिंपरी चिंचवडमध्ये काही कामाला व्हिजिट करायचो. मला उगीच दुसऱ्यांना तुम्हाला त्रास नको. उद्याच्याला 10च्या वाजता आलो तर गर्दी जास्त होती आणि मग त्यांना त्रास होतो, म्हणून मी सकाळी लवकर उठून कामाला लागतो. ही माझी सवय मला लागलेली. मला आता मी इथं यावेळेस उतरलो त्याचं कारण, बरेच जण म्हणतात की दादा तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर एनडीए सरकारमध्ये आहे, राज्यामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तुम्ही एकनाथराव त्यांच्याबरोबर आहे, परंतु देश पातळीवर लोकसभेला जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत लोक देशाचा विचार करतात. आज त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे, देशाचं काम चाललेलं आहे. लोकप्रिय पंतप्रधान म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. राज्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे. आम्ही सगळा सपोर्ट करतो. तिथंही काही आम्ही अडचण येऊन देत नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था, तुम्हाला आठवत असेल या 92 ते 2017 काळामध्ये अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार केंद्रात होतं, राज्यात होतं, परंतु इथं मी काँग्रेसच्या विरोधात लढायचो. त्याच्यामुळं आज देखील मला इथलं नेतृत्व जे काम करत होतं, इथला जो कारभारी होता, ज्याच्या हातात 2017 ते आतापर्यंत कारभार होता, काय कारभार झाला? आशिया खंडामध्ये श्रीमंत असणारी महानगरपालिका आज कर्जबाजारी झालेली आहे. याला जबाबदार कोण? मी विकास करत असताना पिंपरीकरांनो विकास केला पण कर्ज काढलं नाही. मला आठवतंय एकदा आशिष शर्मा मला म्हणत होते की दादा काहीतरी करावं लागेल. म्हणलं अजिबात नाही. आपण काही कठोर निर्णय घेऊ, त्याच्यामध्ये काटकसर काही बाबतीत करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्ज काढायचं नाही, हे आम्हाला शोभणार नाही. आता मात्र आपल्या ठेवी मोडण्याचं काम चाललंय. ठेवी वाढायला पाहिजे होत्या, त्या कमी होत चाललेल्या आहेत. आपल्याकडं काही हजार कोटी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पिंपरी चिंचवडमध्ये 15-16ला 4,844 कोटी ठेवी होत्या. त्या वाढत 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 आतापर्यंत 10,000 कोटीला जायला पाहिजे होत्या, त्या तर गेल्याच नाही. आता ठेवी फक्त 2,132 कोटी. काय केलं? कोण जबाबदार आहे? मी माहिती काढली. जवळपास 2017 पासून आतापर्यंत विचार केला तर आमचं इथली महानगरपालिकेची सूत्र आम्ही सोडल्यावर आतापर्यंत 60,000 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अर्थसंकल्पामध्ये मांडले. 30 ते 32% आस्थापनाचा खर्च धरा, तो कमी केला, तरी देखील 40,000 कोटीची कामं कुठं झाली? त्याचं उत्तर यांनी द्यायला नको? तो विचारण्याचा आम्हाला अधिकार नाहीये. शेवटी जनतेचा पैसा आहे, कर रूपाने तुम्ही तो पैसा तिथं दिलेला आहे. मी त्यावेळेस माझ्या प्रत्येक 5 पंचवार्षिकीमध्ये तुमच्या समोर यायचो, त्यावेळेस मी तुम्हाला लेखाजोखा द्यायचो. तुम्ही माझ्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका निवडून द्यायचे. मी संपूर्ण महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काम करायचो. ॲटो क्लस्टर असेल, सायन्स पार्क असेल. मला मध्ये लक्षात आलं की आपली अण्णासाहेब मगरांनी, रामकृष्ण मोरेंनी बांधलेली जी काही इमारत आहे ती कमी पडायला लागली. त्यावेळेसची लोकसंख्या, आताची लोकसंख्या, त्यावेळेस एक मतदारसंघ होता हवेली त्याच्यामध्ये, परंतु आता 3 मतदारसंघ झाले. बंधू भगिनींनो, उद्याच्याला कमीत कमी 4 तर होणारच आहे, पण कदाचित 5 पण मतदारसंघ होतील. चिंचवड झालाय 6 लाखाचा, भोसरी झालाय 6 लाखाचा. ही अवस्था आहे. लोकसंख्येला आपण थांबवू शकत नाही. देशात कुठल्याही भागातल्या कुठल्याही व्यक्तीला कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, कामधंदा करण्याचा अधिकार आहे, नोकरी करण्याचा अधिकार आहे. तोही घटनेने दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे. घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि असं असल्यामुळं आपल्याला आहे त्याच्यात कसं वाढवता येईल. नवी गावं आली, शास्तीकर आला, तो त्या ठिकाणी माफ करून घेतला. रिंग रोडची कामं सुरू केली. जे माझ्या हातात होतं ते सगळं करण्याचा प्रयत्न केला. परंतु महानगरपालिकेमध्ये 1992 ते 2017 का कामं झाली? मला वेगवेगळ्यांना पद देता यायची. मी त्यांना सांगायचो की माझं आता बोलणं झालंय, हा ठराव तुम्ही मला करून द्या. ते ठराव करून द्यायचे. आता देखील मी आपल्या सगळ्यांच्या समोर निकिता कदमला किंवा संदीप वाघेरेला किंवा प्रियंका कुदळेला किंवा डब्बू आसवाणीला मत मागायला का आलो? त्याचं कारण असं आहे,
की उद्याच्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काही झालं तरी मला विश्वास आहे, मी कामाचा माणूस आहे. तुम्ही बघा की ही सगळ्यांना निवडून दिलं तर अजित पवार नेतृत्व करणारे, दुसऱ्यांना निवडून दिलं तर ज्याची मी त्याला नगरसेवक केलेलं होतं, त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली. का दिली तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली. ह्या पट्ट्यांनी त्या स्टँडिंग कमिटीमध्येच काय करायचं ते केलं आणि तेच विलासच्या विरोधामध्ये पट्ट्यात निवडून आला. काय करायचं, आज काय प्रॉपर्टी झाली त्याचा विचार करा. कुठनं आला पैसा? अरे तुम्ही देखील इतके वर्ष काम करता, तुमची काय परिस्थिती आहे? आज दादागिरी कुणाची चालली, रिंग कुणाची चालली, भ्रष्टाचार कुणाचा चाललाय, ह्याच्यावर अंकुश कुणाचा आहे? वरच्या लोकांना तेवढा वेळ नाहीये. हे खालची कामं करण्याच्या करता त्यांना बाकीचाच व्याप जास्त आहे. त्याच्यामुळं मी आज तुमचा पालकमंत्री आहे, मी आपल्याला विश्वास देतो. बंधू भगिनींनो, भावकीचा विचार करू नका. मग अशी संदीपने सांगितलेलं खरं आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा पाठीमागे आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेतलं. आज इथं ओबीसी बसलेली आहे, आज इथं माझी मागासवर्गीय भगिनी बसलेली आहे, आज तिथं मराठा समाजाचा संदीप बसलेला आणि तिथं डब्बू आसवानी बसलेला. वेगवेगळ्या जाती धर्माचे हा मिनी भारत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्हाला शेवटी सगळ्यांना, आपल्या पण इथं किती लोक राहतात, सिंधी लोक राहतात, सगळे आपण गुड्या गोविंदाने राहतो. आपल्याला कायदा सुव्यवस्था इथं चांगली ठेवायची, इथं कोणाची दहशत चालून द्यायची नाही. काही काही ठिकाणी अलीकडे कोयता घ्या, कारण कशाची कोयता घ्या, कुणी यांना कोयते दिले, कुणी यांना मारायला सांगितलंय. काही ठिकाणी पोरं उठतात आणि हे सकाळी कुठेतरी रात्री सगळ्यांच्या गाड्याच फोडून टाकतात. अरे बाबा, त्या ज्याची गाडी फुटली त्याच्या आई बापांनी काय कष्ट केले त्याचं त्याला माहिती, आणि तू खुशाल गाड्या फोडतो. कधी कधी कुणाला त्या गाड्या जाळून पण टाकतात. ही कुठली पद्धत? कायदा शेवटी सगळ्यांना सारखा पाहिजे. तुम्ही बघा, 25 वर्ष मी तुमचं नेतृत्व केलं, मी कधी इथं जातीय दंगली होऊन दिल्या नाही. नेतृत्व करत असताना, पद देत असताना वेगवेगळ्या समाजाला आम्ही प्रतिनिधित्व दिलं. साधं पानपट्टीचं दुकान असणारा अण्णा बनसोडे आज विधानसभेचा उपाध्यक्ष म्हणून मंत्रिपदाचा दर्जा दिला ना. कमिशन भाट आज आपल्या खायात नाही, भाट समाजाचा माणूस महापौर केला ना. किती मी उदाहरणं देतो तुम्हाला. आदिवासी समाजाच्या भगिनींना पण आम्ही महापौर करून दाखवलं. नुसतं भाषणात सांगायला नाही, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चाललो. अरे कृती करावी लागती आणि ती आम्ही केलेली आहे. आम्ही कधी दुजाभाव केला नाही, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही, समाजाचा विचार केला. काय माझ्या इथल्या मुला मुलींना पाहिजे, कशा पद्धतीचा पाहिजे, इथं रस्ते कसे रुंद पाहिजे, इथं सुधारणा कशा केल्या पाहिजे, इथं एसटी स्टँड कसं केलं पाहिजे. अहो, आपल्याकडे एसटी स्टँड नव्हतं, नंतर तिथं संत तुकाराम नगरच्या परिसरामध्ये जागा घेतली आणि ती जागा देऊन तिथं बसस्थानक केलं. इतके दिवस गेस्ट हाऊस नव्हतं, प्रत्येक शहरामध्ये सर्किट हाऊस आहे. एक दिवस मी म्हणलं, रे मी कधी विचारच केला नाही. आल्यानंतर कुणाच्या कार्यकर्त्याच्या घरी जायचं किंवा कॉर्पोरेशनला बसायचं किंवा प्राधिकरणात बसायचं. आता त्याच्या गेस्ट हाऊसचं काम सर्किट हाऊसचं चाललेलं आहे. अरे उद्या अजित पवारच्या ओळखी आहेत, परंतु कुणी दुसरा पाहुणा रावळा आला त्यांनी बसायचं कुठं? ह्या परिस्थितीमध्ये हे आपली सगळी कामं करतो. मध्ये प्राधिकरण होतं, प्राधिकरण नंतर कमी केलं, PMRD केलं, बाकी सगळा भाग कॉर्पोरेशनला त्या ठिकाणी जोडून टाकला. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये काही काही भागामध्ये तुम्ही नीट विचार करा, काही घरदार तोडून टाकली. आपल्याकडं दफनभूमीची गरज आहे, स्मशानभूमीची गरज आहे. इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी काळाच्या नियतीनं बोलवलं तर जायचंच आहे. अरे पण जाताना त्याची व्यवस्था नीट व्हायला पाहिजे ना. संदीपनी ज्यावेळेस तुम्ही संदीपला संधी दिली त्यावेळेस ते कशी कामं करायची मला माहिती होतं. माझं सरकार नव्हतं, पण मी पालकमंत्री होतो. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचो की बाबा तुमच्यासारख्यांची मला गरज आहे, आपण बरोबर काम करू.
मला काही दुसरी इथनं अपेक्षा नाहीये. काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं गळ्याच्यात खोटं बोलत नाही. त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका. पण अशा पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता जो तुमच्या कुणाचा 5 पैसे मिंदा नाही, जो स्वतःचे पैसे घालून लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करत असतो, त्याची मूर्तिमंत उदाहरणं ही सगळी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. मित्रांनो, अशी माणसं सगळीकडे पाहायला मिळत नाही. उद्याच्याला मला देखील उद्याच्या काळामध्ये अशा प्रकारची माणसं पाहिजे. त्याच्यामध्ये डब्बू असवानीला पण मी उपमहापौर त्या ठिकाणी केला होता ना. तो सिंधी समाजाचा होता म्हणून काही त्याला संधी दिली नाही असं झालं नाही. इथं संतोष उभा आहे, संतोषला त्या ठिकाणी संधी होती. रंगनाथ काळेसाहेब बसले, त्यांना संधी होती. श्रीरंग तर माझ्या आधी नगरसेवक त्या ठिकाणी होता. अशा अनेक आमच्या हनुमंतराव नेवाळे बसले. ही सगळी माणसं. आणि कधी यांना विचारा, कधी जरी काही झालं तरी आम्ही कुठंही एकमेकाच्या बद्दल आकस ठेवला नाही. फक्त आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आपल्या शहराकडं आपलेपणाने बघितलं गेलं पाहिजे. आपल्या भागामध्ये ज्या सुना येतील त्या सुना समाधानाने तर राहिल्या पाहिजे. त्यांना असं वाटतं कामा नये की चला हे पिंपरी चिंचवड मध्ये नाही म्हणून मला पुण्याला जावं लागतं. जे पुण्याला आहे ते सगळं माझ्या पिंपरी चिंचवड मध्ये मला देता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आम्ही केलं. आणि मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस नाहीये. मी कधीही कुठं त्या ठिकाणी चुकीचं करणारा नाहीये. आणि त्याकरता माझी विनंती आहे की ज्यांनी महानगरपालिकेच्या ठेवी मोडल्या आणि महानगरपालिकेला कर्जबाजारी केलं, कर्जाच्या खाईत तुमच्या माझ्या महानगरपालिकेला लोटण्याचं काम केलं, विविध विभागाचे दायित्व 4,000 कोटी रुपयाचं देणं, वेगवेगळ्यांची बिलं देणं बाकी आहे. आणि 40,000 कोटीचं काम झालंय म्हणून सांगतात, परंतु काम दिसायला तयार नाहीये. रिंग मात्र होतीये. या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्यावर दबावाचं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे. आपल्या काळात वाहतुकीची कोंडी नव्हती, आता वाहतुकीची कोंडी झालेली आहे. भ्रष्टाचार झालेला आहे. टेंडर मध्ये दादागिरी केली जाते. हे सगळं संदीपला माहिती आहे. परंतु नाईलाज होता, कारण ते त्या बाजूला होते, बोलता येत नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी, कारण मी कधी कधी त्यांची भाषणं ऐकली. अरे कुठं तुम्ही पैसे काढावे, कुत्र्याच्या नसबंदीमध्ये पैसा. अरे काय जनाची नाही तर मनाची राव, हे कुठलं कारभार चाललेला आहे. अशा पद्धतीच्या या समस्या केल्या. पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पात भ्रष्टाचार, त्याच्या संदर्भात स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काही तुम्ही केबलचं काम, संदीप केबलच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला नाही. कुणालाही कामं दिली, 5 फूट खाली जायला पाहिजे, वरच्यावरच केबल टाकली, ती पुन्हा बाद झाली. अरे पैसा कुणाचा जातो? लोकांनी का त्रास सहन करायचा? का लोकांची सहनशीलता तुम्ही बघता? सहनशीलतेचा अंत झाला. याचा विचार माझ्या पिंपरी चिंचवडनी केला पाहिजे. अहो, ई क्लासरूम अलीकडच्या काळामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, अलीकडच्या काळामध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात, जगामध्ये सगळ्या आता क्षेत्रामध्ये AIचा वापर करायला सुरुवात झाली. आम्ही त्याच रस्त्याने लोकांना नेतोय. मी यंदा अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयाची कृषी विभागाला तरतूद केलेली आहे. कारण आपला कृषी प्रधान देश आहे, राज्य आपलं कृषी प्रधान आहे. आणि ह्या पद्धतीने आम्ही चाललोय. परंतु त्या ई क्लासरूम मध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार करायला मागं पुढं बघितलेलं नाही. अहो, जास्त कशाला, त्यांच्या काळामध्ये एक आमदारांचे सुपुत्र होते, माझ्या बरोबर ते आमदार होते, त्यांच्या सुपुत्राला स्टँडिंग कमिटीचं चेअरमन केलं. आणि त्यांनी त्याला स्वतःला स्टँडिंग कमिटीचं चेअरमन झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. का तर होल्डिंगच्या कामामध्ये त्यांनी पैसे घेतले. अरे 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 अरे, वाट लागली. नाव त्यांचं नाही खराब झालं, राज्यात आणि देशात. पिंपरी चिंचवडच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनला अटक झाली. केला कुणी चेअरमन? जनतेने मत दिली. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या विचाराच्या नगरसेवक नगरसेविकांना विजयी करा. आम्ही युती केलेली आहे. आमच्या बरोबर तुतारी आहे, घड्याळ आहे.
त्याच्यामुळं काही ठिकाणी तुतारी खूण आहेत, काही ठिकाणी घड्याळ खूण आहेत. सगळेजण प्रचार करतायत. पॅनल टू पॅनल करा. माझी पिंपरीकरांनो हात जोडून विनंती आहे, जेवढी संदीपला मतं पडतील तेवढीच ही माझ्या भगिनीला मतं कुदळे ताईला पडली पाहिजे, आणि तेवढीच निकिताला पडली पाहिजे, आणि तेवढीच डब्बूला पडली पाहिजे. तिथं मी म्हणत म्हणतो ह्याला डब्बू डब्बू का म्हणतात, काय नाव, पण आता डब्बू तर डब्बू, डब्बूला डब्बू झाला तरी आमचा डब्बूच आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊया. परंतु एकंदरीत हे रस्ते खोदाईमध्ये, स्मार्ट सिटीमध्ये उद्योगनगरी म्हणून ओळखलं जाणारं शहर, परंतु गेल्या कित्येक वर्षात इथं गॅस पाईपलाईन, इंटरनेट केबल, सांडपाणी वाहिन्या, आता मगाशी सांगितलं, अहो आपल्या इथनं पवना नदी जाते, काय त्या नदीची अवस्था आहे. कोण राडा रोड टपतंय, कोणी बघत नाही, कचरा कुठं पडतोय, कुठं झाडं मोडतायत, कुठं काय. मी खोटं नाही सांगत, त्यांना विचारा बऱ्याच जणांना. मी सकाळी 6ला इकडं यायचो ना, मला जर झाड डिवायडरचं वाढलेलं दिसलं तरी ते साळुंखे म्हणून तो आपला वन गार्डनचा इन्चार्ज होता, त्याला लगेच फोन लावायचं, हे शाळेत तिथं झाड वाढले ना, पाणी घाल ना. इतकं बारकाईने आम्ही लक्ष ठेवायचो. शेवटी आपलं ते आपलं असतं. आज कुणी काही बघत नाही, कुठं दगड पडली, कुठं घाट पडली, कुठं काय पडलंय, काही कुणाला घेणं देणं नाहीये. कारण तिथं काम ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांचा एकमेव उद्देश फक्त कसं आपल्याला खेचता येईल, कसं आपल्याला ओढता येईल. या पद्धतीनं इथं खोदाई माफिया देखील त्या ठिकाणी झालेली आहे. या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे. सुधारित प्रारूप विकास आराखडा ह्याच्याही बद्दल मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मध्ये नाराजी आहे. तुम्हाला माहिती नाही, मी माहिती घेतली, माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रारूप विकास आराखडा करण्याच्या करता 50,000 पेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या. किती? 50,000. याचा अर्थ कुठंतरी डीपी चुकलाय, ह्याचाही विचार आपण केला पाहिजे. कत्तलखाना लागतो, केलाय कुठं? आळंदीच्या जवळ कत्तलखाना. त्यांना कळत नाही. अरे जिथं माऊलींनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, एवढा मोठा इतिहास वारकरी संप्रदायाचा आपल्याकडे, देहू आपल्या जवळ आहे, संत तुकाराम महाराजांचा, अशा साधू संतांची भूमी असणारा आपला परिसर, आणि तिथं तुम्ही कत्तलखान्याच्या बद्दलची व्यवस्था करता, प्रस्ताव करता, अतिशय चुकीचं चाललेलं आहे. मित्रांनो, शेवटी शहरामध्ये भाजी मंडई असली पाहिजे, उद्यानं असली पाहिजे, क्रीडांगण असली पाहिजे, दफन स्मशान भूमी असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी काळाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना तिथं व्यवस्था असली पाहिजे. मुलं खेळतात, त्यांना खेळणी असली पाहिजे. या पद्धतीनं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, परंतु तशा पद्धतीनं होताना दिसत नाही. आणि आपल्या पिंपरी चिंचवडला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. वीर चाफेकर बंधू यांचं स्मारक आपल्या इथं पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी आहे, परंतु याच्यामध्ये अनेक चुकीच्या बाबी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. आणि त्या कुठंतरी बंद करण्याच्या करता, त्या कुठंतरी पूर्वीसारखी शिस्त माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आणण्याच्या करता माझ्या लाडक्या बहिणींना देखील हात जोडून विनंती आहे की कुठेही भावनिक होऊ नका. हा भावनिक होण्याचा मुद्दा नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी पोटतिडकीनं संदीपने काम केलेलं असल्यामुळे बोलून दाखवल्या. डब्बू जरी विरोधी पक्षात होता, तो पण ते काम करण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळेजण त्याच्यामध्ये मदत करत होते. निकिता असेल, बाकीचे माझे सहकारी असतील, ह्याचाही विचार त्या ठिकाणी करा. संदीपने सांगितलेलं बरोबर आहे. संदीप ओबीसी मध्ये उभा आहे, परंतु तो सर्वसाधारण मध्ये मोडतो. आणि आमची त्या ठिकाणी प्रियंका कुदळे ओबीसी मध्ये मोडती, परंतु सर्वसाधारण मध्ये उभा आहे. पिठांपाठ आहे. तुम्ही काय काळजी करू नका. इथं जागा किती होत्या? अनुसूचित जाती जमातीला 1 होती, आम्ही दिली. जागा किती होत्या? सर्वसाधारणच्या 2 होत्या, आम्ही 2 सर्वसाधारण दिले. जागा कुठे होती? 1 ओबीसीच्या करता होती, ती आम्ही ओबीसीच्या करता दिलेली. त्यामुळं काही वेळेस आता काही जण फार रंग बदलून झाले. आमच्या संदीप वाघेरेंच्या भाषेमध्ये सरड्यासारखे रंग बदलले असा त्यांनी उल्लेख केला. आता कुणाकुणाचे पाय धरतील माझी शेवटची निवडणूक. मी तुम्हाला सांगतो, तिथं खोटं नाही सांगत. हे काही जण
तुम्ही त्यांना पराभूत केल्याशिवाय ती त्यांची शेवटची निवडणूक होतच नाही. राजकारण लय बेकार. ती नंतर देखील म्हणतात 5 वर्ष निघून गेल्यावर पुन्हा म्हणतात नाही ही आता माझी शेवटची. अरे मागच्या वेळेस म्हणला होता नाही, आता मला पुन्हा ही शेवटची. असलं काही नाही. आता एक चांगले प्रतिनिधित्व करतील, उत्तम सगळे आपले सहकार्य. मी यांच्याकडे लक्ष देईन. मी राज्य सरकारकडनं जे जे मला त्यांना देता येईल, जे ज्या मंजुऱ्या देता येईल, जे जे करता येईल ते मी करीन. मी स्वतः मागं जसं 25 वर्ष या शहराला माझ्या देशातलं 1 नंबर 1चं शहर केलं, ते करण्याच्या करता मी उद्याच्या काळामध्ये मी पहिला प्रेस घेतली, त्याच्यामध्ये काय चुका केल्या झाल्या गेल्या काही वर्षात ते सांगितलेलं आहे. आता लोक म्हणतील चुका दाखवल्या, तू काय करणार आहे? मी 2-3 दिवसातच प्रेस घेतो, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडकरांना सांगणार आहे की तुम्ही माझ्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका निवडून द्या. मी उद्याच्या 5 वर्षाच्या करता या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता या गोष्टी करणार आहे. या पद्धतीने मी तुमच्या समोर येणार. हा सूर्य हा जयत्रथ हे आपलं काम आहे. म्हणूनच मी सांगतो माझं काम बोलतो. मी शब्दाचा पक्का आहे. मला काही एवढीच सभा घेऊन परत या परिसरामध्ये यायचं नाही असा माझी हे भूमिका नाहीये. मलाही तुमच्याकडे यायचंय, तुम्हालाही माझ्याकडे यायचंय. आपण शेवटी एका परिवारातले आहोत. जिल्हा हे आपला परिवार आहे. तुमचा माझा पुणे जिल्हा, तुमचा माझा पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातल्या जनतेने मला साथ दिली. आताच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा घड्याळाच्या निवडून आल्या. एवढं ग्रामीण भागाने दिलं. मला शहरी भागाने पण सहकार्य करा. माझ्या शहरी भागाने आशीर्वाद द्या. माझ्या माय माऊलींनी तुमचा लाडका भाऊ म्हणून माझ्या ह्या 4 उमेदवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं आपण काम करा. आजूबाजूलाही तुमचे ओळखीचे पाळखीचे माणसं असतील, त्याही भागामध्ये जिथं उमेदवार असतील त्या ठिकाणी करा. तिथं विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतील, तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हा तुमचा अधिकार आहे. आणि तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आमची कारकीर्द आठवा, आत्ताच्या वाल्यांची कारकीर्द आठवा. काय चाललंय, कसं चाललंय, आत्ताच्या लोकांना विजन आहे का आम्हाला विजन आहे याचाही विचार करा. तुमच्या भावी पिढीचा विचार करा. ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अजित सांगतोय हेच बरोबर आहे. आणि तेच आपण ध्यानामध्ये ठेवून उद्याच्या 15 तारखेला संक्रांत, 14 तारखेला आहे भोगीला प्रचार संपतोय 13 तारखेला. 14ला संक्रांत, तिळगुळ घ्या, गुळगुळ बोला. शेवटच्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कुठल्याही भूलथापाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कोण काय करत असेल तर काय, जर कुणाला फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका. काय घ्या ते मी सांगितलेलं नाही. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून काय करायचं ते करा. पण बटन मात्र माझ्या या 2 बहिणींचं आणि माझ्या या 2 भावांचं त्या ठिकाणी दाबा. एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून आभार मानतो. धन्यवाद. काय झालं? मगाशी मी बोलायचं राहिलं, सॉरी, मला माफ करा. मीना नाणेकर मागे तिनं माझ्याबरोबर नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. आमच्या दीपिका कापसे, ज्योतिका मलकानी, अमर कापसे या सगळ्या सहकाऱ्यांनी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिकृत पॅनल विजयी होण्याच्या करता त्यांनी माघार घेतली. त्याबद्दल माझ्या ह्या सगळ्या बहिणींचं आणि अमरचं मी मनापासून आभार मानतो. त्यांना मनापासून महाराष्ट्रात जागा हो, अजितदादांचा विचाराचा धागा हो. महाराष्ट्रात जागा हो, अजितदादांच्या विचाराचा धागा हो. हातात हात द्या, घड्याळाला साथ द्या. पंटी जल रही है, पंटी में तेल नहीं. अजितदादा से टक्कर लेना कोई बच्चों का खेल नहीं. या सभेला मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी हार्दिक आभार. त्याप्रमाणे सर्व मतदार बंधू भगिनी आपण सर्व या ठिकाणी या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल